जर तुम्हाला सुद्धा तुमचा आधार नंबर अपडेट करायचा असेल किंवा आधार नंबर चेंज करायचा असेल, नवीन नंबर लिंक करायचा असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या मोबाईलनेच फक्त आधार नंबर अपडेट किंवा लिंक करू शकता। तर यासाठी काय प्रोसेस आहे चला तर सांगतो। तर सर्वप्रथम प्ले स्टोअरवर या, येथे आधार सर्च करा। हे वाला जे ॲप्लिकेशन आहे याला डाउनलोड करा आणि ओपन करा। आता बघा ओपन केल्यावर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस दिसेल। येथे खाली परमिशन मागेल, याला कंटिन्यू करा। आता बघा कंटिन्यू केल्यानंतर पुन्हा काही परमिशन्स मागतील, याला अलाव करा आणि खाली बिगिन जर्नीवर क्लिक करा। आता क्लिक केल्यावर कंटिन्यू टू रजिस्टरवर क्लिक करा आणि इथे एंटर युअर आधार नंबरवर क्लिक करा। आता इथे तुमचा आधार नंबर टाका ज्याचा तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे किंवा चेंज करायचा आहे। इथे कन्फर्म आधार नंबरवर क्लिक करा आणि इथे टिक करून कंटिन्यूवरती क्लिक करा। आता बघा कंटिन्यू केल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आहे ते रजिस्टर झालेलो आहे। इथे स्टार्ट फेस ऑथेंटिकेशनवरती क्लिक करा। इथे तुमचा जो फेस आहे ज्यांचा तुम्हाला आधार नंबर अपडेट करायचा आहे त्यांचा फेस इथे कॅप्चर करा आणि कॅप्चर केल्यावर इथं बघा तुमचं फेस जे आहे ते ऑथेंटिकेटेड होऊन जाईल। आता बघा इथे तुमची फेस डिटेल्स येतील, इथे कंटिन्यू करा आणि एक तुम्हाला इथे पिन सेट करायचा ऑप्शन मिळेल। इथे कंटिन्यू टू सेट पिनवर क्लिक करा। इथे तुम्ही 6 डिजिटचा सिक्युरिटी पिन इथे सिलेक्ट करू शकता। पिन सिलेक्ट करून कन्फर्म पिनवर क्लिक करा। आता बघा काही परमिशन्स मागतील, याला अलाव करा। अलाव केल्यानंतर बघा एक नवीन या प्रकारचा इंटरफेस येईल। इथे जे तुमचा आधार कार्ड आहे ते दिसेल। इथे तुम्ही फ्रंट बॅक साईड सुद्धा पाहू शकता। आता आपल्याला अपडेट करायचं आहे त्यासाठी खाली सर्व्हिसेसवर क्लिक करा आणि सर्व्हिसेसवर क्लिक केल्यानंतर इथे मोबाईल नंबर अपडेटवर क्लिक करा। आता बघा कंटिन्यू टू अपडेट मोबाईल नंबरवर दाबा आणि कंटिन्यू टू एंटर OTP वरती क्लिक करा। आता बघा तुमचा जो जुना नंबर आहे आधारचा त्याच्यावर एक OTP जाईल, तो OTP टाका आणि कंटिन्यू करा। आता बघा तुम्हाला जो नवीन नंबर येथे अपडेट करायचा आहे तो नंबर टाका आणि सेंड OTP वरती क्लिक करा। त्या नवीन नंबरवर एक OTP जाईल, तो OTP येथे टाका। आता बघा OTP आल्यानंतर याला व्हेरीफाय करून घ्या आणि कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करा। इथे तुमचा पुन्हा जो फेस आहे तो कॅप्चर होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघा पेमेंटचं एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला ₹75 पेमेंट करायचं आहे आणि तुमचं जे आधारचा नंबर आहे तो अपडेट होऊन